असं व्यक्तिमत्वाला एक अपेक्षा राहते आणि एक राजयोग काय त्याच्या जीवनात, व्यक्तीच्या जीवनात एक राजयोग कसं अस्तित्व घडवण्याची जी प्रक्रिया आहे, अस्तित्व नेमकं ह्यालाच राजयोग म्हटलं जाणार. भगवान श्रीराम हे आत्म्यातून पूर्ण विरक्त होते, पण त्यांचं अस्तित्व निर्माण झालं आणि म्हणून ते देव असताना सुद्धा राजा म्हणून भूषवले गेले आणि राजा असताना सुद्धा ते देव म्हणून भूषवले गेले. तर तो राजा किंवा तो अस्तित्व किंवा तो व्यक्तित्व ज्याच्यामध्ये चारित्र्यापासून सर्व गुण संपन्न असेल, पुरुषांमध्ये सर्वश्रेष्ठ आचरण करण्याचे ज्याच्यामध्ये सामर्थ्य असेल आणि त्याचप्रमाणे ज्याच्यामध्ये दानत क्षमता असेल, अनुशासन असेल, पावित्रता असेल, चारित्र्य असेल, शुद्धता असेल, अशी ही जी व्यक्तित्व आहे, या व्यक्तित्वाला आपण देव किंवा आपला आदर्श म्हणून बघत असतो. तर जर बघितलं आपण तर शेवटी श्रीकृष्ण असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, भगवान श्रीराम असतील, एवढंच नव्हे तर संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जगद्गुरु तुकोबराय, संत सावतामाली, हे सगळे जेवढे अस्तित्व निर्माण झालेत किंवा जे व्यक्तित्व निर्माण झालेले हे आत्म्यातून पूर्ण विरक्त होते, पण त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि त्यांचं अस्तित्व निर्माण झालं नसतं तर आपण आदर्श म्हणून त्यांना स्वीकारलंच नसतं किंवा आपल्याला माहितीच राहिलं नसतं. तर वो शरीर क्या जो अस्तित्व न जाने, वो आत्मा क्या जो विरक्ती न जाने, हे सिंपल म्हणजे सोपं बोध आहे जीवनातला. पण जीवन जगत असताना हे अस्तित्व निर्माण करण्याची प्रक्रिया आपल्याला चंदनापासून घ्यायला पाहिजे. चंदनाचं लाकूड जेव्हा तुम्ही घासत असता तर इकडे त्याचं जे आहे जीवन संपत चाललेलं असतो, त्याचं जीवन संपत आहे, त्याचं शरीर चाललेलं आहे, त्याचं शरीर संपत आहे, पण घासत घासत त्याचा जे सुवास आहे तो सगळीकडे पसरून राहिलेला आहे. आणि जेव्हा त्याचं अस्तित्व संपतो त्याच्या जीवनाचं किंवा त्याचं शरीर रूपी जे लाकड रूपी शरीर संपतो, तर ते लाकड रूपी शरीर संपल्याबरोबर ते चंदनाचा जे आत्मा आहे तो पांडुरंगाच्या कपाळावर जाऊन बसतो. आणि तर जीवन असंच असतं. अस्तित्व ह्यालाच म्हणतात की तुमचं शरीर संपत असताना, तुमचं जीवन संपत असताना, तुमचे दिवस जात असताना तुम्ही प्रत्येक क्षणाला तुमचे सद्गुणांचा सुवास, तुमचे कर्माचा सुवास, तुमच्या चारित्र्याचा सुवास, तुमच्या सामर्थ्याचा सुवास, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचं योगदान, राष्ट्र समाज मानवतेसाठी तुमचं योगदान, तुमचे जे जीवनातले नियम सिद्धांत जे काही भाव आहेत ते प्रकट करण्याचा सामर्थ्य. म्हणजे जर चंदन आपला भावच प्रकट करणार नाही तर सुगंध सगळीकडे पसरणार नाही, आणि सुगंध पसरली नाही तर चंदनाचं अस्तित्व काय. बरेच लाकडं असतात, त्यांना तुम्ही घासून बघा, काही अर्थ नाही, पण चंदनाला एक वेगळं मान आहे, चंदनाला एक वेगळा सन्मान आहे. ते पांडुरंगाचे कपाळावर काय स्थापित होतो, कारण तो आपलं अस्तित्व, शरीराचं अस्तित्व संपवतो, पण त्याच्या आत्माचा सुवास हा भगवंताला प्रिय असल्यामुळे कपाळावर सुशोभित होतो. म्हणून माणसाने राष्ट्राच्या कपाळावर, समाजाच्या कपाळावर, माणुसकीच्या कपाळावर ज्या पद्धतीने चंदन देवाच्या कपाळावर जाऊन बसतो, त्याच पद्धतीने तिथं सुशोभित होण्यासाठी आपलं जीवनाचं जे कर्म आहे ते योजन करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या जीवनाचं कर्म फक्त स्वकल्याणपुरतं नसायला पाहिजे, अस्तित्व निर्माण करण्यासाठी, परकल्याणसाठी पण असायला पाहिजे. चंदननी स्वतःचं कल्याण केलं, त्यामुळे तो सुवासित झालं आणि त्याचा सुवास सगळ्यांपर्यंत गेल्यामुळे आणि त्यांनी सगळ्यांना आपल्या सुवासातून आनंदित केलं, आपल्या जीवनातून, आपल्या जीवन प्रक्रियातून, तर देवानी पण त्याला स्वीकारलं. इकडे त्याचं अस्तित्व संपत गेलं, पण तुम्ही जर बघा तो पूर्ण विरक्त आहे, म्हणून तो आपल्या अस्तित्वाला संपवण्यासाठी पण विचार करत नाही. इकडे त्याचं अस्तित्व संपत चाललेलं आहे, पण त्याचं अस्तित्व दुसरीकडे निर्माण होतंय आणि पांडुरंगाच्या कपाळावर, श्रीरामाच्या कपाळावर, श्रीकृष्णाच्या कपाळावर तो स्वाभिमानाचं जीवन जगत असतोय. म्हणून माणसाने जीवन हा चंदनासारखे जगावं. सगळ्यांना सांगतात की मानवी जीवनामध्ये अनेक योनीतून जन्म आहे, देवाची कृपा आहे आणि तुम्ही जमता. आणि ज्यावेळेस जीवनाचं त्याची ती कर्तव्यता होती त्यावेळेस अनेक जण आई प्रश्न आहेत की त्या जीवनाचा उद्देश काय.
ज्याचा जन्म झाला त्यालाही उद्देश समजाव आणि जे शेवटच्या याच्यामध्ये आहे त्याची मला मानवी जीवन मिळालं, तर त्या जीवनाकडे मी कुठल्या उद्देशाने पाहावं? उद्देश काय जीवनाचा, मानवी जीवनाचा? हे बघा, म्हटलं जातं की हजारो लाखो योनी सोडून आपण हे मानव जीवन धारण केलेलं आहे. पण एक प्रश्न असा पण आहे की तुम्हाला हे माहित नाहीये की तुम्ही दुसऱ्या योनीमध्ये किती भोगलेला आहात, काय दुःख तुम्ही सहन केलेलं आहे, काय त्रास तुम्हाला झालेला आहे. तसं जर बघितलं तर मानव जन्म सर्वश्रेष्ठ म्हटला जातो, पण सगळ्यात जास्त जर कुठलाही भोग किंवा दुःख अनुभवला येतो, अपमानाचा, तिरस्काराचा, माणूस हा सगळ्यात जास्त संवेदनशील असल्यामुळे ह्याला सगळ्यात जास्त भोग ह्याच जीवनामध्ये येतात, दुःखाला समोर जाणं. आणि तसं बघितलं तर बाकीचे जे जीवन आहे त्या जीवनामध्ये तुम्हाला किती दुःख झालेलं आहे, तुम्हाला किती त्रास झालेला आहे हे तुम्ही सांगू शकत नाही, तुम्हाला अनुभवलंही जात नाही. पण एवढं तुम्ही मात्र नक्की आहे की मानव जीवनात त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही अनुभवतो. तरी हा मानव जन्म सर्वश्रेष्ठ का? ह्या मानव जन्माचा सर्वश्रेष्ठ कारण असं की ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या विचारांच्या अनुरूप कर्म करू शकता. पहिली गोष्ट, तुम्हाला बंधन नसतो. 2, तुम्हाला देव पण होता येतं, देवतुल्य पण होता येतं. एवढं लक्षात ठेवा, ज्यांना आपण देव मानतो ते सगळे पृथ्वीवर येऊन गेलेत, माणसाच्या रूपात येऊन गेलेत, सामान्य माणसासारखं जीवन जगलेत. श्रीकृष्ण हे सुदामाचे मित्र होते, तिथं त्यांनी कधीही सांगितलं नाही की मी देव आहे. देवकी आणि यशोदाचे पुत्र म्हणून जीवन जगले, बलरामचे धाकटे भाऊ म्हणून जीवन जगले. त्याचप्रमाणे सामान्य माणसासारखं त्यांनी नेतृत्व दर्शन दिलं. जरासन सारखे शक्तिशाली व्यक्तीला परास्त करण्यापासून कंसचे जी काही वाईट वृत्ती आहे त्याच्यापासून समाजाला मुक्त केलं. भगवान श्रीराम हे केवटचे मित्र होऊन दशरथचे आदर्श पुत्र ठरले. कौशल्या आणि माँ केकईचे ते आदर्श पुत्र ठरत असताना जर तुम्ही बघितलं तर आदर्श राजा म्हणून ओळखले गेले. तर जर आपण बघितलं की देव जरी पृथ्वीवर आला तर तो सामान्य माणसासारखा सामान्य माणसासाठी आणि सामान्य जीवन जगलं का? पण सामान्य जीवन जगत असताना त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं, योजन सिद्ध केलं आणि त्याला देवतुल्य बनून आपल्याला देवतुल्य निर्माण करून, म्हणजे सामान्य माणसासारखं अहिल्याला पवित्र करून, शबरीचे उष्टे म्हणजे बेर खाऊन हे सामान्य माणसासारखं जीवन जगवून त्यांनी स्वतःला देव तुल्य निर्माण केलं. प्रत्येक व्यक्तीचं योजन जर बघितलं, इस्लाम धर्मामध्ये जे शेवटचे प्रॉफिट येऊन गेलेत, शेवटचे नबी आलेत, मोहम्मद हजरत पैगंबर साहेब, त्यांनी काय केलं? त्यांनी पण हेच प्रक्रिया निर्माण केली, आदर्श निर्माण केले, प्रक्रिया निर्माण केली. शेवटी कुराण पाकच्या माध्यमातून त्या युगामध्ये जी समाज कबिलाई संस्कृतीमध्ये परिवर्तित होऊन असं हैवानियतचं एक वेगळं नाच नाचत होता, त्या समाजाला एक कुराण पाकच्या माध्यमातून अल्लाच्या नावाने बांधलं. गुरु नानक साहेबचं अवतरण झालं तर अन्नदान आणि ज्ञानदान